तर तिकडे येवल्यामध्ये शेतकऱ्यांना पावसाची अद्याप प्रतीक्षा. येत्या 5 दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास पिकं संकटात येण्याची शक्यता आहे. गेल्या 10 ते 15 दिवसांपासून पावसाचा खंड पडलेला या परिसरात पावसानं ओढ दिल्यानं येवला तालुक्यातील ग्रामीण भागातील पिकं आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाअभावी पिकांना ताण बसू लागल्यानं शेतकरी स्प्रिंकलच्या माध्यमातून पाणी देण्याचा प्रयत्न करतायत आणि पिकं वाचवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र पाणी साठे देखील मर्यादित असल्यानं पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये दमदार पाऊस न झाल्यास पिकांची परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले असून पावसाच्या आगमनाची शेतकरी आतुरतेनं वाट पाहतोय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी. पाहूयात. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पूर्व भागामध्ये आपण आलेलो. आपण बघितलं तर माझ्या पाठीमागे अक्षरशः आता गेल्या 10 ते 15 दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने अक्षरशः शेतकऱ्यांना स्प्रिंकलरच्या साहाय्याने पिकांना जीवदान देण्याची वेळ आलेली आहे. तर अक्षरशः काही पिके हे आता पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचं चित्र यावेळी दिसून येत आहे. आपल्यासोबत येथे काही शेतकरी काय सांगाल की पावसाने आता ओढ दिलेली, पाऊस उघडलेला आहे, कशी परिस्थिती? जर समजा 4-2 दिवसात नाही आला ते पिके खराब होण्याच्या मार्गावर आहे आणि खूप त्याला पाण्याची गरज असून पाऊस झालेला पाहिजे किंवा आला पाहिजे किंवा वरचं आपलं पाठ पाणी सुद्धा मिळालं पाहिजे. ते जर मिळालं तर अजूनच चांगलं होईल असं, आणि त्याचा आम्हाला थोडाफार फायदा होऊ शकतो पाठ पाण्याचा. असं नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक.